चला हे आता बाथरूम मध्ये गेल्यावर मी इथून निघून जातो, नाहीतर परत प्रश्न विचारायला सुरू करतील. चला. अरे तेजप्रताप, कुठे चाललायस तू? इकडे इकडे. काय झालं? पळ काढत होतास? मी कशाला पळ काढू? तेजप्रताप, काय चाललंय तुझं? नाही, आता तर मला कळायलाच हवं. आणि माझ्या मागे तू काय करतोयस हे कळत नाही मला. मारी, मी शाळेत शिकवायला जातो हे यांना समजलं का काय? कुणी सांगितलं? थंडर? नाही नाही नाही, प्रिया दिदीनंच हा आगाऊपणा केला असणार. हा. हॅलो, तुझ्याशी बोलते ना मी. काय 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 तेजप्रताप, सकाळ सकाळ एवढं तयार होऊन कुठे जात असतोस तू? तेजप्रताप, काय चाललंय तुझं? काही नाही चाललंय. तुम्हाला काय समजले? मला सगळं समजलंय. तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. मी कुठं काय लपवतोय? नाही? मग कुठे जात असतो रोज सकाळी, सांग बरं. कामासाठी चाललोय मी, काम आहे माझं. हे बघा, मी तुम्हाला आधी पण सांगितले, माईंचं पक्षाचं काम सुरू आहे, कळलं? गाठी बेटी वाढवणं, दौरे करणं, हे सगळं सुरू आहे. पक्षाने अजून तिकीट जाहीर केलं नाहीये, उमेदवारी द्यायची की नाही हेही ठरलं नाहीये, आणि तू दौरे करतोयस. त्यात काय, माईंचं तिकीट फिक्स आहे म्हणून तर आम्ही आधीच तयारी करायला लागलोय. हा, पण माई साहेबांच्या तोंडून तर मी कधीच ऐकलं नाही तू भेटीगाठी करतोस, प्रचार करतोस. त्याची काय गरजच नाही ना. आपल्या एका शब्दावर काम होतंय. आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असते. बर, मग मला सांगशील का, ही कोण लोक आहेत जी तुला एवढं सकाळ सकाळ भेटतात, एवढी काय गहन चर्चा करता तुम्ही, ते तरी कळू देत. घ्या, एका मास्तरापासून वाचायचं म्हटलं तर या मास्तरीन बाई माझी शाळा घ्यायला लागलीत. तो सुखात मी परवडलं, पण या नको असं झाले आता. तेजप्रताप, तू ना तोंडातल्या तोंडात पुटपुटत जाऊ नकोस. जे काय ते क्लिअर बोल ना. बोलणार आहे मी आज सगळं. मी सगळं खरं खरं तुम्हाला सांगून टाकणार आहे. काहीच मनात ठेवणार नाही. आता लय झालं. आता रोज तुम्ही जाताना मला टोकता. हे असं जाताना टोकू नये हो बाहेर, पण काय हरकत नाही. मी आज सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. विषय संपून टाकणार आहे आज. लय झालं. हा, मी सांगतो तुम्हाला काय खरं ते. मी रोज शाळेत जातो. शाळेत? हो, शाळेत. अहो, शाळेत म्हणजे शाळेच्या बाजूला ग्रामपंचायत आहे ना, तिथं जात असतो सकाळी सकाळी. काय, सकाळी सकाळी सगळी लोक तिथं जमलेली असतात. डेअरीवर जाणारी, शेतावर जाणारी सगळी माणसं तिथं आलेली असतात. मग ती चर्चा होते ना, म्हणजे गावात काय समस्या आहे बाबा, ते सगळं जाणून घेता येतं. आता करावं लागतं इलेक्शनसाठी. काय सांगू तुम्हाला आता. पण आता हे आता परत जाताना अडवू नका मला, नाहीतर चांगलीच माझी पिटी होईल तिकडे. पिटी? भेटी गाठी चांगल्याच होतील माझ्या तिकडं बाहेर. असं चला, मी निघतो आता. अहो जावई बापू, काय पडला असतं ना, काय कुठं लहान पोरांसारखं. आई, ते कामाच्या गडबडीत जात होतो ते. सॉरी. तुम्ही वैद्यांना भेटायला आलात काय? हो, म्हणजे वैदूलाच भेटायला आले. म्हणजे तुमच्या आजी आल्यात ना, त्यांनी निरोप धाडला की एकदा येऊन जा म्हणल्या, म्हणून आले. आजीनं? हो. आजीनं तुम्हाला भेटायला बोलवलंय? काही अडचण आहे का? अडचण? नाही, तुम्ही एवढे टेन्शन मध्ये विचारलं म्हणून. आता तुम्हाला कसं सांगू माझी आजी कशी येते. आधीच माझी आजी वैद्यांच्या नावानं खडं फोडती. आता तुम्हाला बघून काय करेल काय माहिती. उगाच ती यांना काही बोलली तर. मी थांबू काय? हा, आज सुट्टी मारतो. हा, नाही, सुट्टी मारली तर तो सुखात मी मला कच्चा खाईल. काय करू? जावई बापू, ओ जावई बापू. हा, काय, कुठं हरवलात? नाही काही नाही. आजीनं बोलवलंय म्हणल्यावर
चांगल्याच गप्पा रंगणार तुमच्या. आजी माझी तशी चांगलीच आहे, पण एक सांगू काय, आजीचं ना जरा वय झालंय, म्हणजे काही गोष्टी तिला पटत नाहीत, जुन्या विचारांचे आहे ना. म्हणजे कुणाचा राग पण कुणावर पण काढते, चिडचिड करते, राग करते, असं करते मध्ये मध्ये. पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका, असं काही बोलली तर ते असं सोडून द्या असंच. हा, पाहिजे तर मी आधीच सॉरी म्हणतो. अहो नाही सॉरी वगैरे कशाला म्हणताय, आणि मला कशाला काय बोलतील त्या. बोलल्या ना तर बोलू दे, मोठ्या आहेत त्या वयाने, चालायचं. हा तेच, खर तर मी थांबलो असतो, पण ते काय काम आहे. जा तुम्ही, काही हरकत नाही. बरं ते तेवढं मनाला लावून घेऊ नका आजीचं. हो तुम्ही नका काळजी करू. जा जा. जावई बापू पण ना उगाच विचार करतात. माई, हे माई, 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 अगं माई. त्याला काय झालंय? हा, केवढा आवाज, आबाळ कोसळलं का ग तुझ्या डोक्यावर? हा, आभाळच कोसळलंय म्हणून ते एवढं वातावरण बिघडलंय ना. तू बस ग, तू बस इथं निवांत. तिकडं तुझी सून काळी जादू करायला लागलीये, काळी जादू. चाले डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलते कळतंय तुला? आणि निवांत बसलेलं दिसतोय आम्ही. महत्वाचं काहीतरी चालू आहे आमचं. काय झालंय, कुणी काय केलंय ते सांग. आजी, आईसाहेब, त्यांचं काय? अगं आजी ना पुरती त्या वैदेहीच्या प्रेमात येडी झालीये बघ. मध्येच हसायला काय लागली, तिच्या बरोबर बोलायला काय लागली, माझ्यावरच किंचडली जोरात, माहिती का? शाले, आम्हाला नीट कळलं असं सांगशील? हा बघ, त्याच काय झालं तुला सांगते. सगळे बाजूला झाले, हिला नाही बाजूला होता आलं, कारण हिला नाटकं करायची होती. गप बस. घरी गेल्यावर मलम लावू हा आपण. अगं ऐकू येत नाहीये का तुला? तू दिवसभर कानात बोळे घालून फिरतेस तू. कमाल आहे तुझी. तुम्हीच तेज प्रतापची शपथ घातली होतीत ना. अगं काय तू वेडी. चल चल आता घरी चल. माई, तुझं ब्रह्मास्त्र फेल गेलं. शाले, दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं. आईसाहेबांना मी आज ओळखत नाही. सहजासहजी कुणाच्या वागण्या बोलण्याला बोलणाऱ्या नाहीत त्या, आणि गोड बोलून हसणारे तर अजिबातच नाहीत. सुरू आहे काहीतरी, सुरू आहे त्यांच्या डोक्यात नक्कीच. असं फक्त तुला वाटतं माई. तिथं जे काय घडलंय ना, त्या सगळ्याची मी साक्षीदार आहे, साक्षीदार. वैदेहीने व्यवस्थित जाळ्यात ओढलंय आजीला. ठीक आहे, तू म्हणतेस तसं असेल तर मग आम्ही कशाला होतो. आईसाहेब हे आम्ही सोडलेलं ब्रह्मास्त्र आहे, त्याच्यामुळे त्याचा कुठं कसा वापर करायचा आहे आम्हाला नेमकं कळतं. काळजी करू नको शाले, होईल होईल सगळं ठीक. माई,
काय झालं प्रिया? ते वैदेहीची आई सुमन काकू आलेत. ये बाहेर. तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच. हं? सुमन कशी आली इथं? आली नाही, बोलवले आजीनी. तुम्ही नॉनसेन्स आहात, तुम्ही नालायक आहात, तुम्ही बेशिस्त आहात आणि बेशरम सुद्धा आहात. सर ते सर कोणाला कोणाला विचारून तुम्ही सुट्टी घेतली? तुमची हिंमत कशी झाली? बघा पवार, या शाळेने तुम्हाला फक्त नोकरी दिली, ही शाळा तुमच्या नावावरती झालेली नाहीये. कळतंय का तुम्हाला? ती तर तुमच्या पण नाही केली. पॉवर हेमन बोलते. आजकाल तुम्हाला खरी पॉवर काय असते ती. काय म्हटलं? सर काय नाही सर, ती आत येऊ का सर? ये निळकंठ, तुला मी जे काम दिलं होतं ते झालं का? नाही ते अरे साधी भाजी निवडायला सांगितली तुला, तुला तेवढं जमत नाही. तुला काय या पवारची हवा लागली काय? मी करत होतो सर, पण ते आले. कोण ते? अरे ते म्हणजे कोण? त्यांना काही नाव गाव पत्ता कारण काहीतरी तर असेल ना, मला कसं कळेल? सर असं नका बोलू. अहो ते शिक्षणाधिकारी आले. काय? अरे म्हणजे ते शिक्षणाधिकारी गिरीश साहेब आलेत? अरे बापरे. अरे मग मला आधी सांगायचं ना. मग तू इथे काय करतोय? जा 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 लवकर. अरे त्यांना बसव, त्यांना पाणी दे, त्यांना चहा दे. माझं तोंड काय बघत बसला? जा. ठीक. सर एक मिनिट सर, एक मिनिट सर, एक मिनिट. बसा सर, बसा एक मिनिट. अहो शिक्षण अधिकारी आलेत आणि तुम्ही हे असं जाणार सर? आरशात बघितलं का स्वतःला? नाही म्हणजे एक मिनिट सर, मी दाखवतो सर तुम्हाला कसं दिसतंय बघा सर तुम्ही. हा एक मिनिट सर, एक मिनिट. हा हा आता छान दिसतंय सर. आता जाऊ शकताय तुम्ही, पण चेहरा हसरा ठेवा. त्यांच्यासमोर अधिकारी आहेत सर. तुम्ही मला अक्कल शिकवताय? मी बघतो तुमच्याकडे. तुम्ही इथे काय करताय? निघा. अरे निघा, ग्राउंड वरती जा. तिथे पीटीचा तास घ्या, सुरू करा. सर सगळे नॉनसेन्स लोक भरले तिथे. जातो सर. सुखात मी सर. आता पिटीचा तास आजपासून रोज होणार. आता नो घर काम, आता फक्त सरकारी काम. चला पवार गुरुजी, चला पिटीचा तास. ही धाकटी म्हणजे थोरली पण हाय होय? हो, म्हणजे थोरली पण आहे. दोघींची एकाच मांडवात लग्न झाली ना, म्हणजे माईसाहेबांनीच लावून दिली आपल्या. कधी मिळालं नाही आणि ते अचानक मिळालं की असंच होत आहे बघा. तुमच्या या लेकीला लय प्रश्न पडतात. अगदी बरोबर आहे साहेब. नमस्कार माईसाहेब. सुमनताई, बरं झालं तुम्ही आलात. कसं आहे का, आमच्या आईसाहेबांना पण तुमच्या वैदेहीला धरून बरेच प्रश्न पडत होते, म्हणून तर त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. बरोबर ना आईसाहेब? वय तर
नाही कसं आहे का त्यांना बघायचं होतं आपल्या दारात जे बी पडलंय ते नेमकं आहे कुठल्या झाडाचं. धनाजीराव ते नाही का आले एकटे आलात हां आहेत कुठं ते. नाही ते पहाटेच परगावी गेले कामासाठी. अहो आम्ही तर फोन करून सांगावा धाडला होता ना. काय कसे आले फोन केला होतास ना. हा तर केला होता की. मग आम्हाला भेटण्यापेक्षा लई महत्वाचं काम आहे का त्यांचं. का नाही आले. कुणीच नाही. हे? मी ते या मुलींसाठी फिल्डिंग लावून आलो आणि मैदानात एक मुलगी नाही. गेल्या कुठं म्हणायच्या. कारण तुम्ही मैदानात यायला असं कोणाला वाटलंच नाही. कल्पना सगळ्यांना हेच वाटतं की तुम्ही सुखात्मे सरांचीच कामं करायला या शाळेत येतात. काय. हो, म्हणूनच सगळ्याजणी वर्गात अंताक्षरी खेळत बसलेत. गुरुजी कोणाला खेळाचं काही पडलंच नाहीये. अंताक्षरी. कल्पना तू आत्ताच्या आत्ता वर्गात जा आणि त्यांना सांग अंताक्षरी खेळून जिल्हास्तरीय कबड्डी नाही जिंकता येत. त्यासाठी मैदानात यावं लागतं, प्रॅक्टिस करावी लागते, नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. मुळात ना जिद्द लागते, जिद्द, तरच हे सगळं साध्य करता येतं. कळलं. जा. हो गुरुजी, मी अशी जाते आणि अशी त्यांना घेऊन येते. हा जा. चला आता मी मुलींना कबड्डी शिकवतो आणि ते गिरी साहेब सुखात्मीला नियम शिकवतील. काय विचारते मी. का नाही आले. काय त्यांनी 2 दिवसाआधीच काम घेतलं होतं ना म्हणून जावं लागलं, नाहीतर येणारच होते ते. अगं बाई विसरलेच मी. अक्का साहेब ते लाडू आणले होते. लाडू कसले. बेसनचे लाडू. सासूबाईंना खूप आवडतात. या. ए अगं काय तोंडात कोंबते का काय माझ्या. चाले ये. हा बेदाणे नाही लावले होय. असू दे. काय अडकित्ता. धारच नाहीये त्याला. माई या अडकित्ताची धार लई बोथट झाली आहे. त्यांना काही कामच होत नाही. पण तुमच्या पोरीच्या जिभेला लई धार आहे. हा आजे धार कसली. हिची जीभ म्हणजे तलवार आहे, तलवार. कशा शब्दांचा वार करते सपा सपा.
हा पण आईसाहेब या पण कोणाला ऐकत नाहीत हा. काय तशी माती. आईसाहेब खरं बोलला तुम्ही हा. आता तुम्हाला म्हणून सांगते का आमचा महिलांचा की नाही बचत गटाचा कार्यक्रम होता तेव्हा काय भाषण केलं यांनी हा. सासूबाईंचा आणि माईचा नक्की काय प्लॅन आहे काही कळना झालंय. काय भाषण म्हणजे हे लांब लचक तर काय काय सांगू तुम्हाला मी हा. हो का सुमनबाई नेतृत्वाबरोबर कर्तृत्वाची सांगड घातली असते ना तर लई बरं झालं असतं. हा आजी अगं ते भाषणाचं तर राहू दे. त्या भाषणाच्या आदल्या दिवशी पार्टीमध्ये ह्यांनी काय हंगामा केला होता म्हणून तुला सांगू. काय हंगामा केला होता. सांग ना शाले. सांगू का तुला ऐकायचंय. अगं त्या दिवशी काय झालं माहिती का पार्टीमध्ये. आजी अडकीत त्यात म्हणजे सुपारी कातरली जात नाहीये का. मी प्रयत्न केला तर चालेल. तुला येतं. आमच्या आईने आम्हाला एक गोष्ट शिकवली होती. तुला आठवते टणक टरफाल्याची गोष्ट. हा म्हणजे तेच आपलं रोजच नाही का. म्हणजे टणक टरफलाच्या गोष्टी जरा पाण्यात ठेवल्या ना थोडा वेळ की त्या फोडायला सोप्या जातात. मग तो नारळ असो किंवा सुपारी लॉजिक सेम आहे ना. एक मिनिट. सुपारी देता. थोडं थांबावं लागेल. शाले लाडू कसा आहे ग. बरं आहे. डाळडा घातलाय वाटतं. आमच्याकडे आम्ही साजूक तुपातले लाडू करतो. अडकित्ता अडकित्ता देता.
टणक टरफल. आजी, अडकीत त्याची धार भारीच आहे. सुपारी जरा जोड होती. चांगले संस्कार केलेत तुम्ही. आयुष्यात नाती गोती उसवली की ती शिवायची असतात. त्याला प्रेमाचं ठिगळ लावायचं असतं. पण तुम्ही तर कातरायला शिकवलंय. नाही, मी त्यांना फक्त एवढंच शिकवलं की टणक टरफलाच्या आत सुद्धा ना गोडवा लपलेला असतो. आणि गोडवाच महत्वाचा नाही का? अगदी बरोबर. म्हणजे नारळ असो, सुपारी असो किंवा माणूस, कधी कधी एखाद्याला माणूस बाहेरून असा काटेरी फणसासारखा वाटतो, पण आतून तो तितकाच गोड असतो. फक्त आपल्याला तो गोडवा ओळखता आला पाहिजे, मग सगळं सोपं होतं. हो ना आजी? वळखते. त्यासाठी फणसाची उपमा द्यायला लागत नाही. बरोबर ओळखते. बाहेरून माणूस कसा आहे ते चांगलं ओळखू नये. वाजव, चांगली सनकन वाजव आजी. हीच लायकी आहे यांची.